टोलसाठी 100 ते 400 रुपये मोजायचे आणि बदल्यात काय मिळणार तर खड्ड्यांनी भरलेला रस्ता। मुंबईतील मुलुंड ऐरोली लिंक रोडची अशीच अवस्था झाली आहे। रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। गेली अनेक वर्षे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रशासनावर त्यामुळे उपरोधिक टीका केली आहे। खड्ड्यांमुळे कॅलरी बर्न होतात आणि गाड्या वारंवार बदलाव्या लागतात अशा शब्दात नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। या खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मी मुलुंडहून ऐरोलीकडे जायला निघालो। रस्त्यामध्ये मला एक टोल लागला। आपण टोल पाठीमागे बघू शकतो। या टोलला मी जवळपास 100 ते 150 रुपये भरले। आता जे व्यावसायिक वाहनं आहेत त्यांनाच या ठिकाणी टोल आहे, कारला हा टोल फ्री आहे। मात्र तरी व्यावसायिक वाहनांना 100 ते जवळपास 300 ते 380 पर्यंत हा टोल आहे। आणि टोल दिल्यानंतर मला हा रस्ता कसा भेटला तर बघा, ही झाली आहे रस्त्यांची अशी अवस्था। म्हणजे मी टोलचे पैसे दिले, मात्र आपण बघतोय की मला शासनानं रस्ता असा दिलेला आहे ज्या रस्त्यामध्ये एकतर पहिलं माझी गाडी खराब होईल, जर गाडी यातून स्लिप झाली तर माझा अपघात होईल, अपघात झाल्यानंतर आपण बघितलं तर मला मोठा मारही लागू शकतो, आणि जर माझं नशीब खूपच खराब असेल तर या अशा मोठ्या गाडी खाली येऊ शकतो आणि माझा जीवही जाऊ शकतो। आपण बघितले अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्यात, आणि आता फक्त आपण मोजायचं की या रस्त्यावरून किती अपघात होतात, किती मृत होतात आणि किती जखमी होतात। एक दोन नाही तर हा जो जवळपास 100 मीटरचा पॅच आहे त्या पॅचवरती रस्त्यांची चाळण झाली आहे। आपण बघा, मध्येच थेट एक पोल आहे। खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेत की आता याला रस्ता म्हणावं की नेमकं खड्डे म्हणावं हाच प्रश्न आहे। जसं मी आता चंद्रावरती मून वॉक करतोय तशीच परिस्थिती मला इथे जाणवते। नील स्ट्रॉंगला जशी फिलिंग आला असेल चंद्रावर चालायचं, तसंच फिलिंग मला येतंय, कारण की एवढ्या खड्ड्यांमधून मी जातोय। आपण बघतोय की रस्त्याच्या मधोमध हा पोल आहे, तिकडून भरधाव वेगानं वाहनं येतात, शाळेच्या स्कूल बस या भागातून जात असतात। आणि आपण बघितलं तर टोल नाक्याचे जे किती पैसे लागतात त्याचे देखील आम्ही व्हिज्युअल घेतलेले आहेत। एवढे पैसे देऊन शासनाने आम्हाला अशा प्रकारचा रस्ता दिलेला आहे, म्हणजे आम्ही पैसे देऊन या रस्त्यावर जाऊन स्वतःचं मरण ओढवून घेतोय, अशी ही स्थिती आहे। आता शासनाकडं काय आता याच्यावरती उपाययोजना आहेत? आमचा मरणाचा मार्ग आणखी ते सोपा करतायत का असा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी,